हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बरेच आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो। वेगळी युनिक साडीला ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाइन बनवायची असते, पण ती आपल्याला जमेल का? हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। सो मी तुम्हाला आजच्या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी कटिंग स्टिचिंग सहज करता येईल। एवढंच नाही तर नक्कीच या ब्लाउज डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि थोडासा साडीचा कपडा घेतलेला आहे आपण इथे डिझाइन बनवण्यासाठी। तर बघा, मग सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे या ब्लाउजचं जे काही मेजरमेंट आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 12.5 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 6.5 शोल्डर, पूर्ण शोल्डर घेतलेला आहे, कारण की हा बोटनेक ब्लाउज आहे। आणि 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। जेवढं शोल्डर घेतलेला आहे तेवढा मुंडा घ्यायचा, तर 6.5चा मुंडा घेतला, एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन किंवा तुम्ही 2 इंच मार्जिन घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मापे टाकून अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आपण इथे कटिंग केला। आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी इथे मी 3 इंचाला एक मार्किंग केलेली आहे। त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची। तर मी ते 2 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, इथून इथपर्यंत तुम्हाला किती गळा हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे। ठीक आहे, तर बघा मी इथे 5 इंचालाच मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे सगळ्या साईडने बघा, इथून सुद्धा 3.5 इंच गळा रुंदीची आपल्याला मार्किंग करायची आहे। त्यानंतर इथे आणि सगळ्यात लास्टला सुद्धा। आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ह्या लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर वरती एक बॉक्स आणि खाली एक बॉक्स असे 2 मार्किंग करून घ्यायचे आहे। आता यानंतर बघा, इथे 1 इंचाचा डिस्टन्स ठेवून आपण मार्किंग केली। त्यानंतर इथून गोलगळा बघा इथे अटॅच करायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर इथून आता आपल्याला साईडला पट्टीच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथून आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने। तर हा जो काही शेप आहे तर हा तुम्ही अजूनही ब्रॉडही घेऊ शकतात, तर ते तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे। ठीक आहे, आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथून कटिंग करून घ्यायची आहे इथपर्यंत, त्यानंतर इथून वरती, त्यानंतर इथे स्ट्रेट आणि हा वरचा गळा, म्हणजे जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा हा आपला गळा इथे कट झालेला आहे। आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी मग आता आपल्याला इथे सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला ठेवायचा आहे अस्तरचा बॅक पार्ट। इथे पिना लावून घेऊयात, दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा पिना लावायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला गळा जास्त स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको यासाठी। त्याचबरोबर महत्त्वाचं इथला डिस्टन्स मोजून घ्यायचा आहे, तर तो आपला 2 इंचाचा होता तर तेवढाच पाहिजे नाही। ठीक आहे, आणि एकदा गळारुंदी सुद्धा चेक करून घेतली, 3.5 होती गळारुंदी, म्हणजे टोटल किती होणार 7। आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप टाकून घ्यायची आहे। टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण इथे तुमच्या लक्षात येईल की आपण बघा कॅनव्हासवर वगैरे काहीही न लावताच हा गळा इथे रेडी करणार आहोत। सो त्यामुळे मग हे जास्त महत्त्वाचं आहे की आपण व्यवस्थित एकसारखं पकडत इथे टीप मारणं, कारण की संपूर्ण ब्लाउजचा लुक आपलं हा गळा कसा तयार होणार आहे त्यावर डिपेंड आहे। सो त्यामुळे तर बघा, मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे ही टीप टाकून घेतलेली आहे। आता बघा, यानंतर काय करायचं आहे आपल्याला
लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। म्हणजे या स्टेपने काय होईल की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी असं काहीही लावण्याची गरज पडणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते। त्यानंतर बघा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा तर तो इथे कट करून घेऊयात आणि यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। तर बघा मग व्यवस्थित मी इथे कटिंग करून घेत आहे आणि इथे मार्जिन वगैरे ठेवण्याची काही गरज नाहीये, जेवढा अस्तर आहे त्यानुसारच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। आता हे कटिंग झाल्यानंतर या गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर व्यवस्थित काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे आणि यानंतर आता आपण हा पार्ट सरळ करून घेऊयात। बघा तर अलगद अलगद ओढायचा आहे, खूप खेचायचा नाहीये, नाही तर मग शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात। बघा कानाकोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे आहे इकडचे सुद्धा आणि तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने सुद्धा व्यवस्थित अलगद अलगद प्रेस करून जे काही आपले टोकं आहेत तर ते बाहेर काढू शकतात, जेणेकरून फिनिशिंग छान येईल। आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप। तर बघा मग सगळ्यांनी लक्षात राहू द्या की दाबटीप देताना आपली काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। बऱ्याचदा काय होतं की आपलं सगळा अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि गळ्याचं सगळं लुकच जातं, सो तसं होऊ नये त्यासाठी दाबटीप व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे द्यायची आहे। बघा इथून कंटिन्यू पुन्हा वरती व्यवस्थित आणि इथे लक्षात पण येईल तुमच्या की किती फिनिशिंग सहित आपला गळा इथे रेडी होत आहे। पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला इथे दाखवतेस। हे बघा आता फायनली दाबटीप देऊन झालेली आहे। बघा प्रॉपर फिनिशिंग सहित इथे गळ्याचा शेप आलेला आहे आणि यानंतर कंटिन्यू लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा आपला वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। बघा मग व्यवस्थित या पद्धतीने थोडं थोडं पकडत आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि बघा मग इथे तुमच्या लक्षातच येईल की कमरेचा पार्ट आपला प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होत आहे, त्याचबरोबर इथे गळा सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे। म्हणजे दाबटीप व्यवस्थित दिली की शेपही नीट येतो। आता यानंतर काय करायचं बघा, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे। हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायचा आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे हे जोडून घेतलेला आहे आणि आता हे जोडून झाल्यानंतर ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम यायला नको आणि शिवायला सोपं जावं। म्हणूनच मग बघा ह्या पद्धतीने परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे आणि आपला इथे हा इथपर्यंतचा पार्ट एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे। आता बघा यानंतर काय करायचं आहे, थोडासा आपल्याला कपडा घ्यायचा आहे। तर गळ्याच्या मध्ये जो काही उरलेला होता ना तर तोच कपडा मी इथे घेतलेला आहे। 1 इंचाची पट्टी घेतली तरी सुद्धा चालणार आहे आणि यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि चपटी पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। तर छोटीच करते मी, खूप काही लागणार नाही आपल्याला, थोडंसंच लागणार आहे। सो जर जास्त लागत असेल तर मग थोडी मोठी पट्टी घ्यायची आहे, पण ह्या डिझाईन साठी एवढी सफिशियंट आहे। आणि आता याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे बघा आपल्याला, 1 2 आणि इकडून सुद्धा, म्हणजे असे टोटल 6 आपण इथे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहे। आता ह्या ज्या काही पट्ट्या केलेल्या आहेत त्या बघा त्या फोल्ड करून हा मधला जो काही आपला गॅप होता ना, म्हणजे बघा 2 इंचाचा डिस्टन्स ठेवला होता वरचा आणि खालच्या शेपमध्ये, तर तिथे लावून घ्यायचे आहे। तर एक साइडने 3 लावायचे आहे, 2 इंचाला तेवढाच सफिशियंट आहे। जर का तुमचा गॅप जास्त असेल तर मग तुम्ही तिथे जास्त घेऊ शकतात, पण इथे 3 सफिशियंट होणार आहे। तर बघा मग एक साइडला लावून झालेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडला सुद्धा लावून घेऊयात, फक्त ते एकाच लाईन मध्ये आले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण की यामध्ये नंतर आपल्याला नॉट ओवायची आहे आणि जर ते वर खाली झालं तर सगळं लुकच बिघडेल आपलं। सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित एकाच लेवल मध्ये ते लागले जातील दोन्ही साइडला, याची काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग फायनली दोन्ही साइडने आपण व्यवस्थित 3-3 नॉट लावून घेतलेले आहे एकदम प्रॉपर एकाच लेवल मध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघा आता हा साडीचा कपडा घेतलेला आहे आपण आणि आता याचे छोटे छोटे आपल्याला इथे चौकोन तयार करून घ्यायचे आहे। तर सध्या मी एवढंच पार्ट घेते, जर लागला तर अजून आपण इथे बनवून घेऊयात। आणि 1.5 बाय 1.5 किंवा 1 बाय 1 म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे, तुम्हाला चौकोन कसा पाहिजे नाही, म्हणजे रुंदी आणि उंची दोन्ही पण आपल्याला
सेमच घ्यायचा आहे, कारण की आपल्याला चौकोन तयार करायचा असतो. आणि या पद्धतीने बघा ते फोल्ड करून आपल्याला सिंपल असे त्रिकोण बनवायचे आहे. तर बघा कधी कधी आपले अंदाजे आपण चौकोन जर कट केले तर ते व्यवस्थित प्रॉपर होत नाही, कमी जास्त होतं आयताकृती वगैरे. पण मग त्रिकोण बनवताना व्यवस्थित साईडने बनवायचं आणि जे काही थोडं एक्स्ट्राचं असेल तर ते असून द्यायचं. आधी टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते सगळ्याच याचं कटिंग करूनच घेत असतो. सो त्यामुळे मग त्याची काळजी करण्याची काही गरज नाहीये. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण हे सगळे त्रिकोण तयार करून घेतलेले आहे. आणि आता यानंतर काय करायचं बघा, हे कट करून सगळ्यात आधी सेपरेट करून घेऊयात आपण. छोटे छोटे त्रिकोण हवे होते, खूप मोठे पण पाहिजे नव्हते. सो त्यामुळे मग इथे जरा मीडियम साईजचेच आपण बनवलेले आहेत. आणि बघा हे एक्स्ट्राचं कट करायचं आणि परफेक्ट असे त्रिकोण आपले इथे बघा रेडी होत आहे. ठीक आहे, तर सगळेच आता सेम याच पद्धतीने आपण इथे तयार करून घेऊयात. तर बघा हे रेडी झालेले आहेत. आणि यानंतर आता आपल्याला हे तयार केलेले त्रिकोण इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहे. तर बघा हा जो काही गोलाकार शेप आहे खालचा, तर इथे आपल्याला लावायचा आहे. तर बघा हे लावताना काळजी घ्यायची आहे की त्या दोन त्रिकोण मधला डिस्टन्स सेम राहील, त्याचबरोबर त्या एकाच लेवलमध्ये लागले जातील. नाही तर बऱ्याचदा काय होतं की एक त्रिकोण वरती एक त्रिकोण खाली, थोडासा लांब थोडासा जवळ असं होतं आणि सगळं आपलं डिझाईनचं लुकच बिघडतं. कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असते, तरच ब्लाऊज छान दिसतो. सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक इथे व्यवस्थित एक 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 ठेवत आपल्याला त्रिकोण ठेवून टीप मारून घ्यायची आहे. खूप काही गडबड केली तर काही गडबड कधी कधी चुकू शकतं. सो त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. तर बघा मग आपण सुद्धा इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचं एकाच लेवलमध्ये आणि डिस्टन्स सुद्धा एकदम सेम आहे बघा ते सगळ्याच त्रिकोण मधला. तर अशा पद्धतीने हे खालचा जो काही गोलाकार शेप होता तर तिथे हे त्रिकोण फायनली लावून घेतलेले आहे बघा. तर खूप सुंदर एकसारखे लागलेलं आहे, फिनिशिंग सुद्धा खूपच छान आलेली आहे. सो इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर काय करायचं, आपल्याला इथे एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. पण बघा मी साडीचा कलर आणि गोल्डन कलर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशनची ही त्रिकोणची लेस घेतलेली आहे. आणि आता सध्या त्रिकोणचं लेसचं खूप ट्रेंड सुद्धा चालू आहे. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा त्रिकोणची लेस लावू शकतात. फक्त एवढंच आहे की कानाकोपऱ्यावर व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा शेप मेंटेन राहील. तर बघा मग इथपर्यंत व्यवस्थित ते एकावर एक ठेवून घेतलं. त्यानंतर इथून पुन्हा आपण सरळ ते व्यवस्थित फोल्ड करणार आहोत, कारण की पुन्हा दुसरा शेप स्टार्ट होतोय. म्हणजे जिथे जिथे कोपरा आहे त्यावरच व्यवस्थित लावायचं. आणि इथपर्यंत लावलेला आहे बघा आपण. आता एक्स्ट्राची इथे कट करायची आहे आणि या लेसला ना आपल्याला डबल टिप द्यायचं आहे. म्हणजे मी बऱ्याचदा सांगत असते लेस जाड बारीक तुमची कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्याचबरोबर जी काही आपलं लेस आहे ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा मग या पद्धतीने सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे लेस लावून घेत आहोत. तर लक्षात राहू द्या खालचा गळ्याचा जो काही गोलाकार शेप आहे तर त्याच्या फक्त वरतीच आपण सध्या ही लेस लावलेली आहे. काय असतं बघा, लेस तुम्ही कशा पद्धतीने लावतात त्यावर सुद्धा गळ्याचं लुक बदलत असतं. तर बघा आता आपण डायरेक्ट कडेने कंटिन्यू पण गळ्याच्या साईडने लेस लावू शकलो असतो, पण इथे मी तसं केलेलं नाहीये. तर मी फक्त गोलाकार शेप पर्यंतच लेस लावलेली आहे. आता यानंतर काय करायचं बघा, दोन्ही साईडला तर आपल्या प्रॉपर फिनिशिंगचा एक लेस लागला गेला. त्यानंतर बघा इथून असं म्हणजे मुंड्यापासून आता त्या गळ्याला टच करत आपल्याला गोलाकार शेपला लेस लावून घ्यायची आहे. यामुळे काय झालं की ब्लाऊजला अजून वेगळं युनिक असं लुक आलेलं आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि बरोबर आपल्याला इकडचं आणि इकडचं मोजून घ्यायचं आहे. तर बघा मी त्याच्यावर ठेवून मार्क करते, कारण की आपली लेस खालीवर व्हायला नको, गळा व्यवस्थित एकसारखा दिसावा यासाठी. आणि आता एक एक्स्ट्राची इथे लेस कट करून घेऊयात आणि या लेसला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगचं इथे व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि बघा ह्या वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे वेगळ्या शेपमध्ये आपण इथे लेस लावलेली आहे, त्यामुळे आपल्या या ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेलं आहे. सिंपल रेग्युलर लावलं असतं तर आहे गळा तसंच दिसलं असतं. ठीक आहे, त्यानंतर बॅकला टक्स टाकायचे आहे. तर बघा सेंटर पासून 4.5 आणि उभा 4च्या टक्सची मी मार्किंग करून घेतली आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आता इथे तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. एवढंच नाही तर स्टार्टिंगला एंडिंगला लॉक सुद्धा करून घ्यायचं, जेणेकरून तिथून धागे निघण्याचे शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगचे टक्स टाकून घेतलेले आहे. आता यानंतर आपल्याला वरती जी काही आपण चपटे नॉट लावलेले आहेत ना तिथे
एक रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावून घ्यायची आहे। तुम्ही मॅचिंग किंवा साडीच्या कपड्याची किंवा ब्लाऊजच्या कसेही करू शकता, पण इथे ब्लाऊजचा कपडा खूप रफ आहे आणि साडीचा कपडा पण एकदम किंचितचाच काढला होता कडेकडेचा, त्यामुळे मग नॉटला एवढा पुरणार नाही आणि गोल्डन तर तसंही कशावरही इझिली मॅच होतात। सो आपण ह्या नॉटमध्ये ह्या पद्धतीने ऊन घेऊयात। तर लक्षात राहू द्या, आपली सेफ्टी पिन जी असते ना त्याच्या सहाय्याने आपण ऊन घेत असतो, जेणेकरून ती पटपट ओवली जाते। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने ओवली गेलेली आहे। आता इथे तुम्ही रेडीमेड लटकन लावू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा सिंपल बनवू शकतात। सो ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे। तर बघा मग फायनली बोटनेक मध्ये खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे। लटकन सिंपल असं फॅब्रिकचं बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे बघा। ऍक्च्युली हे जे काही लटकन आहे ना हे सध्या खूप ट्रेंड मध्ये चालू आहेत आणि यामुळे खरंच ब्लाउज डिझाईनला खूप सुंदर असं लुक येतं आणि खरं तर याची पद्धत इतकी सोपी आहे की सहजही कोणालाही जमेल आणि कॉन्ट्रास्ट लेस यूज केलेली आहे। सो कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिसतंय आणि ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवलेली आहे। सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन नक्की बनवता येईल। सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। ठीक आहे, तर बघा मग नक्कीच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आलं असेल। ऍक्च्युली मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं। सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।